नमस्कार मित्रांनो, ट्रेड हंटर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण वीकली अनालिसिस करणार आहोत, सोमवार 4 मार्च ते गुरुवार 7 मार्चपर्यंत. ओके, तर कशा प्रकारे मार्केटने मोमेंटम दिलेत हे गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. ओके, चला सुरू करूया. आता बघा मार्केटमध्ये काय विषय चालू होता. सध्या मार्केटमध्ये काय चालू होतं, अप ट्रेंड चालू होता. गुरुवारपासून, मागील गुरुवारपासून एक्सपायरीपासून अप ट्रेंड चालू होता. ओके, 4 मार्चला सोमवारी आपण बघूया काय कशा प्रकारे मूव आला. मार्केटमध्ये एक अप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे काय विषय झाला आहे, मार्केटमध्ये सगळ्यांची सायकोलॉजी काय बनलेली आहे की मार्केट वरच्या साईडलाच जाणार आहे. ओके, मार्केट वरच्या साईडला जाणारी सायकोलॉजी बनलेली आहे. बरोबर, मार्केटनी शनिवारी चांगला गॅपअप ओपनिंग देऊन लोकांना प्रॉफिट करून दिले. बरोबर का, गॅपअप ओपनिंग झाल्यावर कुणाला भरोसा नाही राहिला की मार्केट वर्षा दिसेल जाईल, मार्केटमध्ये एक चांगली सेलिंग आली. हे विषय द्या सोडून आता हा विषय झाला आपल्या इथपर्यंत. ओके, मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, सोमवारी मार्केटने नॉर्मल गॅप ओपनिंग दिला. बरोबर, गॅप ओपनिंग दिल्याबरोबर एक ग्रीन कॅन्डल फॉर्म केली मार्केटने. ओके, ग्रीन कॅन्डल फॉर्म केल्यानंतर विषय काय होतो की ह्या ज्या ग्रीन कॅन्डलची जी लिक्विडिटी आहे मार्केटला ती खालच्या साईडला सापडते. बरोबर का, मार्केटमध्ये ती लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केटने एक खालच्या साईडचा हा मोमेंटम दिलेला आहे. बरोबर, आता इथं मोमेंटम दिल्यानंतर विषय काय होतो की मार्केटमध्ये जेव्हा मार्केटला खाली जायचं असतं, आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला की जेव्हा मार्केटला खाली जायचं असतं तेव्हा मार्केट एका वेवमध्ये जातं. मार्केट असं डायरेक्ट फॉल करत नाही. बरोबर का, लोअर लो किंवा हाय बनवत वर जाणार किंवा लोअर लो बनवत खालच्या साईडला येणार. ओके, मार्केटला लिक्विडिटी पाहिजे तेव्हाच मार्केट खाली येणार, जर खाली यायचं असेल मार्केटला. तर मार्केटने तशा प्रकारेच केलं बघा. इथं मार्केटनी एक लोअर लो बनवत मार्केट खाली आले. बरोबर का, मार्केट अप जायचं होतं, मार्केटला खाली यायचं होतं, पण खाली मार्केटला जास्त लिक्विडिटी सापडली नाही मार्केटला, तेव्हा मार्केट खाली येणार नाही. बरोबर, जर तुमचे इथं 100 रुपयाचा प्रीमियम आहे, इथं जो प्रीमियम 200 रुपयाचा झाला. बरोबर का, 200 रुपयाचा झाला. आता ह्याच्या खाली प्रीमियम नाही राहिले मार्केटला, म्हणजे काय होतं, प्रीमियम डीके मावतो. आपण म्हणतो ना डीके, म्हणजे कॅन्डल तर मूव्ह करते इंडेक्समध्ये, पण ऑप्शनमध्ये काहीच कॅन्डल मूव्ह करत नाही, एकदम छोटे छोटे कॅन्डल बनतात, त्याला प्रीमियम डीके म्हणतात. लक्षात घ्या गोष्टी. मार्केटला काय सापडत नाही, मार्केट काय करतं, त्याला मार्केटला पाहिलं असतं प्रीमियम. तर मार्केट काय करतं, एक अपसाईडचा मोमेंटम देतं. जे इथले सेलर वगैरे बसलेत त्यांचे सगळं लिक्विडिटी काढून टाकतं मार्केट, त्यांना सगळ्यांना बाहेर काढून टाकतं आणि त्यानंतर एक डाऊन साईडचा मोमेंटम देतं. कारण मार्केटला काय करायचं होतं, ॲट द एंड खालीच यायचं, त्यामुळे मार्केटला पण इथून पुन्हा आणखीन एक चांगली लिक्विडिटी सापडली मार्केटला. मग तुमचा इथं जो 200चा प्रीमियम होता, बरोबर का, तो इथपर्यंत असतो, हा 300चा झाला होता. कारण मार्केटला भरपूर प्रमाणात लिक्विडिटी सापडली होती आणि प्रीमियम डिके होत नव्हता अजिबात त्यावेळी वेळेस, कारण ही जे बसले होते ह्यांचे लिक्विडिटी खालच्या साईडला होती, त्यामुळे मार्केटमध्ये चांगली लिक्विडिटी सापडली मार्केटला आणि हा मोमेंटम आला. ओके, लक्षात घ्या गोष्टी. त्यानंतर बघा मंगळवारी काय झालेलं मार्केटमध्ये, मंगळवारी एक नॉर्मल गॅप डाऊन ओपन झाला. ओके, नॉर्मल गॅप डाऊन ओपन झाला आणि एक रेड कॅन्डल फॉर्म केली. बरोबर, आता ही रेड कॅन्डल का फॉर्म केली, एक लक्षात घ्या गोष्ट. जेव्हा हे तर बाईंग करून जातात लोक, त्यांचं प्रॉफिट जेव्हा मार्केट 50% कमी करतं. बरोबर का, जेव्हा इथून बाईंग केली, ज्यांनी 100 रुपयाला बाई केला आहे तो आता 1000 रुपयाला चालू आहे. 1000 रुपयाला चालू आहे आणि डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होतो, तेव्हा मग लोक काय होतं, इथं 500 रुपये प्रॉफिट दिसायला चालू होतं त्यांना. 500 रुपये प्रॉफिट दिसायला चालू होतं, मग ते काय करतात, सेलिंग करतात. मग ही सेलिंगची कॅन्डल बनलेली. ओके, मग सेलिंगची कॅन्डल बनली, पण मार्केटला काय विषय झाला की खालच्या साईडला लिक्विडिटी होती का मार्केटला, नव्हती. मार्केटला लिक्विडिटी ओके होती, मार्केटला लिक्विडिटी नव्हती. मग मार्केट काय करणार आहे, खाली जाणार आहे का, नाही जाणार, अजिबात नाही जाणार. बरोबर, तर मार्केटने काय केलं, रेड कॅन्डल एक फॉर्म केली आणि त्यानंतर मग मार्केटने अपसाईडचा मोमेंटम द्यायला चालू केला. ओके, तर हा मोमेंटम आता ही कॅच करता आला असता आपला. बघा आता ह्यामध्ये डोक्यात घ्या काय काय गोष्टी झालेल्या आहेत. मार्केट काय करतं की क्लोजिंग प्राईसच्या खाली ट्रेड करायला चालू केलं. बरोबर का, इथे सेलरला इन्व्हाइट करते, इथे सेलरला इन्व्हाइट करते, इथे सेलरला इन्व्हाइट करते. ही पोस्ट मी टेलिग्राम ग्रुपला पण टाकली आपल्या, की इथे येऊन सारखं रजिस्ट्रेशन घेते. म्हणजे मार्केट काय करते, मल्टिपल सेलरला इन्व्हाइट करते. बरोबर, भरपूर सेलरला इन्व्हाइट करते की या बाबा मी इथून आता खाली जाणार आहे, तुम्ही या. मग ह्यांची लिक्विडिटी मार्केटला कुठं सापडणार, वर. बरोबर का, मग मार्केटने काय केलं, जेव्हा ह्याचा ब्रेकआउट दिला, मार्केटने काय केलं, एक अपसाईडचा चांगला मोमेंटम तुम्हाला दिलेला आहे. बरोबर का, ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. मार्केट सकाळपासून साईडवेज झोनमध्येच होतं. बरोबर, हा झोन बघा, लांबपर्यंत ड्रॉ करतो मी, हा झोन बघा तुम्ही. 2 मिनिट हे सगळं डिलीट करतो. आता हा झोन बघा तुम्ही मार्केटमध्ये, हा जो झोन आहे पूर्ण, 2 मिनिटं, मार्केटमध्ये बघा, हा जो झोन आहे मार्केटमधला, हा पूर्ण काय आहे, साईडवेज झोन आहे. यात आपण ट्रेडिंग करायची नाही, अवॉइड करायची ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या. मग आता इथं साईडवेज झोनमध्ये होतं हे मार्केट. जेव्हा ब्रेकआउट दिला तेव्हा तुम्हाला चांगलं टार्गेट बघायला भेटले. आता हा ब्रेकआउट का दिला, कशामुळे दिला हे तुम्हाला सांगितलं आहे मी. गुरुवारी काय झालं, गुरुवारी पुन्हा गॅप डाऊन ओपन झाला.
गॅपडाऊन ओपन झाला. तर मार्केटमध्ये काय सेंटिमेंट झालेलं लक्षात घ्या. मार्केटमध्ये सेंटिमेंट काय झालं, गॅपडाऊन ओपन झाला आणि जेव्हा हाय ब्रेक केला याचा तेव्हा एक चांगली सेलिंग भेटली. म्हणजे चांगली सेलिंग म्हणजे जे 50, 60, 70 पॉईंट घेतात त्यांच्यासाठी चांगली सेलिंग भेटलेली आहे इथं. बघा लक्षात घ्या. इथून जर आपण इथपर्यंत सेलिंग पकडली तरी 146 पॉईंट म्हणजे 70 पॉईंटचं भेटलेलं आहे त्यांना, बरोबर का. मग ते डोक्यात ठेवतात लोक. मार्केटने काय केलं त्या दिवशी, मार्केटने सेम गॅप डाऊन ओपन दिला, मार्केटने सेम कॅन्डल बनवायला चालू केल्या. बघा बनवायला चालू केलं का. मार्केटचं काय होतं, मार्केट कधी चार्ट रिपीट करत नाही. 100मधून एक वेळेस मार्केट चार्ट रिपीट करतं. मार्केट रोज चार्ट रिपीट करत नाही. ज्या दिवशी चार्ट रिपीट केला त्या दिवशी तुमचा, माझ्या सायकोलॉजीने जर चालला माझ्या स्ट्रॅटर्जीनुसार, तर तुमचा लॉस होणार. कारण का, चार्ट रिपीटमुळे. त्यामध्ये आपली काय चुकी नसणार आहे, चार्ट रिपीटची चुकी असणार आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. काय प्रॉफिटची, आपल्या ट्रेडिंगमध्ये सगळे दिवस काय प्रॉफिटेबल नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवून धरायची. रोज तुम्हाला प्रॉफिट होणार नाही, कुणालाच होत नाही रोज प्रॉफिट, कुणालाच. जे मार्केट चालवतात ना त्यांना पण रोज प्रॉफिट होत नाही. त्यांना एक ना एक दिवस लॉस बघायलाच लागतो. लक्षात घ्या या गोष्टी. ओके. त्यामुळे रोज प्रॉफिट मिळेल किंवा काय होईल ह्या गोष्टी अजिबात डोक्यात घेऊ नका तुम्ही, बरोबर. दुसऱ्या दिवशी मार्केटने काय केलं बघा. आता मार्केटने काय केलं, गॅप डाऊन ओपनिंग दिला, बरोबर. बुधवारच्या दिवशी सेम सायकोलॉजी बनली मार्केटमध्ये, किंवा मार्केट फॉल करेल, बरोबर का. पण तसं काय झालं नाही. मार्केटने काय केलं, त्यांना ट्रॅप केलं. कुठं ना कुठं तुमच्या क्लोजिंग प्राईसच्या खाली ट्रेड करायला चालू केलं. त्यानंतर ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर मग अपसाईडचा मोमेंटम आला, बरोबर. आला अपसाईडचा मोमेंटम, इथपर्यंत आला डोक्यात तुमच्या, बरोबर. अपसाईडचा मोमेंटम पूर्ण तुमचा इथून ते इथपर्यंत आला, बरोबर. त्यानंतर मार्केट पूर्ण काय झालं, साईडवेज झोनमध्ये गेलं साईडवेज झोनमध्ये पूर्ण मार्केट. ते मार्केट एंड होईपर्यंत साईडवेज झोनमध्ये होतं. त्यानंतर मार्केटमध्ये काय झालं बघा. आता मार्केटमध्ये काय झालेलं आहे, गॅप ओपनिंग झालं. मार्केटमध्ये काय झालं बघा, गॅप ओपनिंग झाली, बरोबर का. गॅप ओपनिंग झाली. मार्केटचे रिटेलरवाल्यांचे सेंटिमेंट काय आहे बाबा, अपट्रेंडचं मार्केट आहे. मार्केट काय करत आहे, ओपन होतं आहे, रेड कॅन्डल बनवतं आहे आणि वरच्या साईडला जातं आहे, बरोबर का. ही माइंडसेट बनलेलं आहे रिटेलरवाल्यांचं. पण मार्केटने आज तसं केलं आहे का, नाही केलं. तसं केलं तर काय होईल, जे ऑपरेटर लोक आहेत, जे मोठे मोठे पैसे घेऊन काम करतात, त्यांचा लॉस होईल ना रोजच. मग त्यांनी ट्रॅप करण्यासाठी एवढा पूर्ण ट्रॅप रचला आहे त्यांनी. हे रिटेलर लोक आहेत, त्यांना ट्रॅप करण्यासाठी हा एवढा मोठा ट्रॅप त्यांनी रचलेला आहे, बरोबर का. मग मार्केटने काय केलं, गॅप ओपनिंग दिली. मार्केटने गॅप ओपनिंग दिल्यानंतर सगळ्यांची सायकोलॉजी काय की मार्केट रेड कॅन्डल बनवते बाबा आणि वरच्या साईडला जातं आहे मार्केट. आणि निफ्टी पण ऑल टाईम हायला आहे. त्यामुळं सगळ्यांना वाटतं की मार्केट वर जाईल. पण तसं काही केलं का, मार्केटने नाही केलं. मार्केटने काय केलं, कुठं ना कुठं क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घ्यायला चालू केलं आणि 48,000 सायकोलॉजी लेवलच्या वर ट्रेड करायला चालू केलं मार्केटने. त्यावेळेस ट्रेड केलं, बायरला इन्व्हाइट केलं इथं की आता वर जाणार आहे. पहिली गोष्ट की सेंटिमेंट बनलेलं आहे, त्यामुळे एक बायर आले आपले. दुसरी गोष्ट सायकोलॉजी नंबरच्या वर ट्रेड करते, ते दुसरे बायर आले. तिसरे बायर काय, क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेते, ते तिसरे बायर आले, बरोबर का. ह्या बायरचं मग लिक्विडिटी कुठे सापडणार, मार्केटला खालच्या साईडला. मग मार्केटने हा खालच्या साईडचा हाफ मोमेंटम तुम्हाला दिलेला आहे. ओके, आली गोष्ट लक्षात, ही गोष्ट आत्तापर्यंतची. तर अशा प्रकारे ह्या आठवड्यामध्ये मार्केटने मूव दिले. काही समजलं नसेल तर टेलिग्रामला मला मेसेज करा, मी तुमच्या सगळ्या क्वेरी क्लिअर करायचा प्रयत्न करेल. ओके. आणि आपल्या नवीन टेलिग्राम ग्रुपचे जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. खूप कमी लोकांनी जॉईन केलं आहे, तो ग्रुप जॉईन करून ठेवा. माझे लिक्विडिटी हंटिंग स्ट्रॅटेजीनुसार मी तुम्हाला तिथं ट्रेड देत जाईल, जेणेकरून तुम्हाला पण पुढं शिकायला मिळेल भरपूर काही गोष्टी. तुम्ही एक जॉईन करून ठेवा चॅनल ते. ओके, सगळ्यांनी जॉईन करा. यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ येतील ना तर तुम्हाला लगेच मिळतील. ओके. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी आय बटनमध्ये पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देईल. ओके, थँक्यू.